सिद्धार्थ भोईर अँड गौरवला सध्या आपण पाहतोय एज ओपनर. मनीष, फर्स्ट ओव्हर इज गॉन. ओव्हर द विकेट्स. ओ वन डिलिव्हरी अँड लुजर. पंचांचा बीमर, नो बॉलचा इशारा आणि चेंडू चाले लॉंग लेगच्या पलीकडे. 4 धावांसाठी फायफर्स. Absolutely right. The ball was very full earth length and going to the fence for the 4 runs. Very good start from the batter also, and a bad start from Manish bowler here. Yogi. Yeah, absolutely right. शेवटी आमचे गुरु आहेत, त्यांना आम्ही इंग्लिशमध्ये कॉमेंट देणं गरजेचं होतं मित्रांनो. त्यांनी स्टार्ट केलं. सुशांतजी वाकडे सर, या आपलं हार्दिक स्वागत आहे. या वेलकम, सुस्वागतम. वेलकम वेलकम अँड वेलकम बाउंड्री. जानस पुढे ताडे. पुढील चेंडू फिरीट त्याच्यावरती येणार का आता मात्र या ठिकाणी मोठा हिट. ओहो, चला आता मात्र आपण मराठी भाषेला जास्त महत्व देऊ. आणि इथे मात्र काय घडते पहा. ओव्हर थ्रोच्या रूपाने मात्र अजून काय धाव तिथे मात्र जोडली जाईल. चुका होतात किरोली टीमच्या वतीनं आणि लेगबाच्या स्वरूपात इथे 2 धावा पाहायला मिळत आहेत. हो नक्कीच, इथे चुकांना जास्त तुम्ही स्थान देणं सुद्धा चुकीचं असेल. चुका होतात, मनुष्य आहोत आपण भगवान नाही होत, परंतु इतक्या चुका करू नका की आपल्याला बिकट परिस्थितीमध्ये जावं लागेल. इथे बघा धावसंख्या 7 वरती आहे. नवनाथ आणि गौरवची जोडी, गौरवला प्रमोट केले आपण असं म्हणू शकतो आपण. आणि इथे मागच्या सामन्यात सुद्धा गौरवने अगदी चांगली खेळी साकार केली. त्यांनी नवनाथने सुद्धा सुंदर फटकेबाजी करून धावांचा आलेख वाढवला होता. मनीष, ओहो, बॅकफुटला जाऊन पाहू शकाल त्या ठिकाणी अगदी हाफ ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता, परंतु पाहू शकाल त्या ठिकाणी बॅटची आय थिंक आतली कडा होती, म्हणजे विकेट किपर कडून मात्र त्या ठिकाणी चूक घडलेली आहे असंच मात्र तिथे म्हणावं लागेल. आज असं वाटतं की या सामन्यात काहीतरी बिनसलंय, कारण पाहतो की चुकांवरती चुका. कारण गोलंदाज पाहिले की पहिला बीमर हाताला, त्याच्यानंतर मात्र आउटफील्डमध्ये क्षेत्ररक्षणाच्या वतीने ओव्हर पण एक धाव आली आणि तर मात्र विकेट किपर कडून झेल ड्रॉप झालाय. हो नक्की, ते सुद्धा जीडी सुद्धा विचार करतो की माझ्या हातातून झेल निसटलाय. चेंडू खूप फास्टर होता आणि बॅटची पातळ कडा घेऊन आला तो विकेट किपरकडे, परंतु त्या दरम्यान जीवनदान मिळालं असं म्हणू शकतो आपण नवनाथला. आता गौरव आहे जो पहिल्यांदा सामोरं जाईल मनीष बजागेला. ज्या चुका होत आहेत त्याची मात्र जरूर सायंकाळी मात्र खबर घेतली जाणार आहे. राकेश दिगाडकर सध्या पाहतो की थोडीशी नाराजी तिथे व्यक्त करतायत, परंतु तुम्हाला चुका लवकरात लवकर दुरुस्ती करावं लागतील. तुम्हाला तिथे मात्र चुका या करेक्शन करावं लागतील. हो, फटका हवेत केला पहा. या चेंडूच्या पूर्वी आय थिंक रॉकी त्या ठिकाणी सज्ज होता. जसा रॉकी मिडॉपला आला तिकडे मात्र गौरवनं फटका तिथे खेळण्याचा प्रयत्न केला आणि एखादं सिंगल धाव तिथे मात्र पूर्ण केली. हो नक्की, ह्या गोष्टी सुद्धा पाहायला मिळतात आपल्याला. अशा वेळेला काय असतं की कधी कधी आपण हदबॉल सुद्धा होतो, पण तो हिंमत सोडायची नसते. हे सगळं नियतीला मान्य असतं, नियतीचा खेळ असतो की कधी कधी आपल्याला संधी येत असतात, पण आपल्या संधीला त्या सामोरं जाता येत नाहीयेत. आणि तसंच पाहायला मिळालं की जिथे झेल उडाला होता तिथे आधी आरडी उपस्थित होते, परंतु त्यांनी जागा बदलली आणि तिथे चेंडू उडाला. पण ह्या गोष्टी होत असतात, त्याच्यावरती आपण नाराजी व्यक्त करायची नाही. धावसंख्या 9. मनीष पुन्हा एकदा. ओ, रॉकीकडे चेंडू चालला, परंतु रॉकी आय थिंक पुढे नाही याला मागे गेला आणि चेंडू त्याच्या पुढे पडला. नवनाथ भुईर सुद्धा मात्र त्या ठिकाणी बचाव लागला असं आपण म्हणू शकतो. सिंगल धाव पुन्हा तिथे मात्र कंप्लीट केली गेली आणि आता मात्र सिंगलने आता मात्र फलक सुद्धा पुढे चालला. अगदी 10-10 10 धावा 10 फलकावरती पाहायला मिळतात विदाउट लॉस. एक चांगली सुरुवात जानुसपडी ताडी संघाची. हो नक्की, चांगली धावसंख्या जोडली. अजून काही चेंडू सुद्धा शिल्लक दिसतात या पहिल्या षटकातील. आरडी दोन्ही बाजूला अगदी हेलकावे करतायत. आज ते धावतायत पूर्णपणे आजूबाजूला, मिड ऑन मिड ऑफला. आणि आता हा मनीचा पुढचा चेंडू फुलर लेंथ होता, चेंडू खाली राहिला, स्लोअर वन सुद्धा होता. आपण पाहतोय अपील तर केली गेली तिथे, पण तो बॅट कट असल्यासारखं वाटतंय. येस, आणि एक सिंगल प्राप्त झाली या चेंडूवरती. अजून एक चेंडू शिल्लक आहे. 5 चेंडू झाले असं वाटतं, कारण पहिला 9 पडलाय तिथे. धावसंख्या 11 11 धावा बिनबाद टीम जानुसपोस इताडे. हो, निश्चितपणे 1 11 असं आपण म्हणायचो लहानपणी शिक्षण घ्यायचो त्यावेळी. आता मात्र ऑनलाईनचा जमाना आहे, डिजिटल आपण म्हणू शकतोय. लो फुटा चेंडू ड्राईव्ह केलाय, पाहू शकाल पुन्हा चेंडू निघून चला. अगदी लॉंग ऑफला सिंगल धाव तिथे मात्र पूर्ण केली. दुहेरीचा प्रयत्न होतोय, संधी आहे त्या ठिकाणी आणि संधीचं सोनं केलंय.
जबरदस्त फेक ऋतिकडून पाहायला मिळाली आणि गोलंदाजाने सुद्धा योग्य वेळी तो चेंडूला मात्र ते कलेक्ट केला आणि पहा योग्य वेळी एष्ट्या उद्ध्वस्त केल्या आणि पहिला धक्का लागेल गौरवच्या रूपानं टीम इताडे संघाला. झाली चपळाईमुळे झाली. दोघांची चपळाई पाहिली आपण. एक चपळाई म्हणू शकतो फिल्डरची, ज्याने अगदी 0 सेकंदमध्ये चेंडूला अगदी उचलून फेकलं. दुसरी चपळाई म्हणू शकतो आपण मनीष बजाके, ज्याने 0 सेकंदमध्ये चेंडूला गॅदर करून अगदी एसटीला धडक दिली आणि त्याच कारणाने अगदी फ्रॅक्शन ऑफ सेकंदमध्ये त्या ठिकाणी विकेट प्राप्त झाली. याला म्हणतात तुमची चपळाईने तुमचं सांघिक यश आणि तुमचं टीमवर्क, तुमचं टीम स्पिरिट इथे दाखवलेलं आहे आर डी स्पोर्ट्स किरवलीने. उपसरपंच आर डी आणि सरपंच जगनसेठ पाटील यांच्यामधली ही लढत सुरू आहे क्रिकेटच्या माध्यमातून. पहिला गडी बाद झाला, ज्या ब्रेकथ्रूची गरज होती अखेरीस तो गडी बाद झाला. कसं का होईना विकेट प्राप्त झाली आहे किरोलीच्या संघाकडून. धावसंख्या 12 असताना गौरव बाद झाला तिथे आणि इनॅट 3 येतोय. दैवत वेलीकर एक तगडा खेळाडू आणि तुम्ही जेव्हा मनोगत व्यक्त केलं घेतलं त्याचं, तेव्हा त्यांनी सांगितलं की मला आता ह्या महत्त्वाच्या सामन्यामध्ये चांगली भूमिका पार पाडावी लागेल. पाहायचं आपल्याला की त्याची काय भूमिका असेल, त्याचा परफॉर्मन्स कसं असेल, कारण त्याने इथे स्वतःला प्रमोट केलंय या सामन्यामध्ये. हो, प्रमोट केले आणि कॅप्टनची सुद्धा मात्र त्यांनी आता मात्र जबाबदारी आपल्या टीमची आपल्या खांद्यावरती घेतलेली आहे आणि त्याच अनुषंगाने आता मात्र कॅप्टन नॉक इनिंग त्याच्याकडून मात्र इथे त्यांच्या संघाला मात्र अपेक्षित असावी, परंतु त्या अपेक्षापूर्वक तो केला साकारणार का. आणि हा बॅटर खूप चांगला रंगेल, कारण समोर सुद्धा पाहिलं तर गोलंदाज फार अनुभवी आहे गोरखनाथ दिगाडकर आणि आल्याला पहा किती कॉन्फिडन्स आहे त्याच्यामध्ये. आज पहिला चेंडू रिव्हर्स केला आणि पहा आमच्या मान्यवरांना मानवंदना देणारा हा चौकार. मांडवा खाली एक त्याने ग्लास परिधान केले, जे हल्लीचं एक फॅड आहे, एक क्रेझी. आता क्रिकेटच्या माध्यमातून आपण ह्या गोष्टी पाहत असतो, जसं किरण पवार, आपला संकेत दळवी नानकरचा आणि इथे जयवत वेलेकरने सुद्धा चष्मा परिधान केलाय आय प्रोटेक्शनसाठी. इथे बैठकी शॉट मारण्याचा प्रयत्न, चेंडू चेंज ऑफ पेस करून फुलरलँड वापरला होता गोलंदाजाने. गौरव आहे त्या ठिकाणी, गोरख आहेत माफ करा, जी डी गोरखनाथ दिगाडकर. पुराणा चावल, उंची कमी आहे परंतु कीर्ती महान त्यांची आणि त्यांच्या पाठीशी आलेत. अगदी गणेश बजागे आपल्या व्यासपीठावरती, त्यांना एक इन्स्पिरेशन दिलं, प्रेरणा दिली आहे आणि त्या प्रेरणाच्या खाते चांगला परफॉर्मन्स होतोय इथे किरोली संघाचा असं म्हणूया आपण. हो, निश्चितपणे प्रत्येक खेळाडू ते नेहमीच प्रोत्साहन वाढवत असतात. हो हो, स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न होता, परंतु पहा पहिल्या चेंडूवरती जरूर त्याच्या विरोधात रिवर्सच्या वतीने मात्र चौकार आला, परंतु तदनंतर लागोपाठचे 2 चेंडू मात्र गोरखनाथने डॉट हाताळले. हा बॅटल पाहतोय आपण. चांगला बॅटल आहे जी डी वर्सेस दैवत वेलेकर. एक जुना अनुभव, एक नवीन उगवता तारा एकमेकाच्या समोर उभे ठाकलेत. आई गावदी चषकामध्ये वालसीन या ठिकाणी पाहतो आपण कॉन्टेस्ट बिटवीन जी डी अँड दैवत. चेंज द पेस, काय चेंडू टाकतोय मस्त पद्धतीने, ऑब्स्टिकला बोलवतोय, एक चॅलेंज करतोय की ये बेटा ये मला बाहेर येऊन मारून दाखव, असं चॅलेंज देतो इथे दैवत वेलेकरला. जीडी गोरखनाथ दिगाडकर, पुराणा चावल, लगोचे 3 डॉट. मित्रांनो टाळ्या वाजवा जीडी साठी. 3 डॉट काढले चौकार खाल्यानंतर सुद्धा मस्त कमबॅक केले. धावसंख्या 16. जबरदस्त वापसी आपण पाहतोय, कारण चौकारानं मात्र त्या ठिकाणी स्वागत केलं होतं. आता मात्र ऑन साईडला कनेक्शन जरूर झालं आहे, परंतु फिल्डर आहेत डीपमध्ये. चांगला क्षेत्रक्षण पाहतो आपण. सिंगल धाव तिथे मात्र कंप्लीट केली गेली. एक पारितोषिक आलेलं आहे इताळे संघाच्या फलंदाजांना. जर कुठल्याही फलंदाजाने 6 हॅट्रिक पूर्ण केली तर गोरख भुईर त्यांच्याकडून तब्बल 500 रुपयाचं कॅश प्राईज दिलं जाणार आहे. शेवटचा चेंडू असेल आणि बक्षीस आलं हे नक्कीच. गोरखजी भुईर आपलं हार्दिक स्वागत आहे. आणि इथे गोरखनाथ दिगाडकर बॉलिंग मार्कवरती आपण पाहतोय. पहिला चौका, त्यानंतर लागोपाठचे 3 डॉट, त्यानंतर सिंगल. चांगलं कमबॅक केलं, पण तो हा शेवटच्या चेंडूमध्ये एनकॅशमेंट करेल का? फलंदाज नवनाथ सज्ज झालाय. ड्राइव केलाय थ्रू द कव्हर्स, बॉल गोस टू द फेन्स लाईक अ ट्रेसल बुलेट फॉर द 4 रन्स. गुड शॉट फ्रॉम नवनाथ भोईर, 4 रन.
स्टुडंट आहेत त्यांना मात्र या ठिकाणी एक छोटीशी आठवण करून देणारा सॉन्ग आपण पाहतो आणि काय तो पिक्चर राहिला फुलवर काटे अजय देवगणचा तो सुपरहिट ब्लॉकबस्टर मूवी तिथे मात्र पाहायला मिळाली आणि आय थिंक अजय देवगणच्या कारकिर्दीमधील तो पहिलाच मूवी असा राहिला की अगदी ब्लॉकबस्टर राहिला. तर जाऊया आता मात्र आपण आता क्रिकेटच्या दुनियेमध्ये 2 षटकांचा खेळ इथे मात्र संपन्न झालेला आहे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 21 धावा फलकावरती लागल्या गेल्या. पहिल्या ओव्हरमध्ये पाहिलं तर मनीष बजाकडे खर्च केला होता 12. दुसऱ्या ओव्हरमध्ये जीडीच्या 9 धावा तिथे मात्र त्याने खर्च केल्या आणि आता तिसऱ्या षटकाला सुरुवात करतोय ऋतिक बजागे. 4 षटकांचा सामना आहे लक्षात सुद्धा मित्रांनो. हो नक्कीच 21 धावा इथे आता पाहतोय आपण, कारण कमबॅक केला. शेवटच्या चेंडूमध्ये आपण विश्लेषण करत होतो की आता शेवटच्या चेंडूमध्ये किती धावा जोडेल इताडे संघ आणि आवश्यक धावा जोडल्या म्हणू शकतो आणि समाधानकारक स्थिती निर्माण केली आहे नवनाथच्या त्या चौकाराने. धावसंख्या 10.50च्या वेगाने 21 वरती जाऊन धडकली आहे. म्हणजे आता 21 जुने 42 म्हणजे किमान 45-50चं लक्ष डोळ्यासमोर ठेवून खेळलं पाहिजे, कारण तगडा खेळाडू दैवत वेलेकर आणि अगदी क्लासिकल प्लेअर नवनाथ भोईर ही जोडी जर जमली, चांगली पार्टनरशिप केली तर ही धावसंख्या अगदी उभी राहू शकते 45-50. आणि अंडर 40च्या मध्ये जर इथे थांबवलं तर मी म्हणतो की किरोली संघ इथे थोडासा वरचढ होऊ शकतो या सामन्यामध्ये. आणि हे सुद्धा एक आपण इथे गोष्ट बघू शकतो की आज चेसिंग करताना एकही संघाने सामना जिंकलेला नाहीये. चला वेले संदर्भात प्लीज किरोली संघ खास करून जीडी प्लीज, कारण यानंतर आपल्याला अजून 3 सामने कव्हर करायचे आहेत. चला सिरगणे दांबलपाडा संघ जर तुम्ही आमचा आवाज ऐकत असाल तर ठीक 4 वाजता आपण या ठिकाणी रिपोर्टिंग करा, कारण आज सेमीफायनलची मॅच तुम्हाला मित्रांनो पाहायला मिळेल सायंकाळच्या 17मध्ये. हो कालचा दिवस ज्याने गाजवला, अगदी डोळ्याचं पारणं फेडणारा त्यांचा खेळ बघितला आपण. हर्ष पारधी, साहिल पारधी ह्या टीमने मस्त पद्धतीने श्रीगणेश जांभूलपाडा गाजावाजा त्यांनी केला. आणि त्यांच्या समोर कोण जाईल, बॅटच्या पुढच्या टोला मिडल झालाय आणि तिथे झेल टिपलाय. दैवत वेलेकर हा मोठा शार्क मसा नव्हे तर देव मसा गळाला लागलाय. गोलंदाजाचं कसं पाहतोय आणि फिल्डिंगची ही पूर्णपणे तयारी पाहतोय. अभ्यास पूर्ण झेल टिपलाय. तो सुद्धा ऋतिकच्या ह्या चेंडूवरती गोलंदाज होता ऋतिक आणि फिल्डर अमोल मागच्या सामन्याचा शिल्पकार. वा यस डीजे ठोको. पूर्वी जे आपण हल्दी पाहायचो त्यामध्ये मात्र हा सॉन्ग पूर्णपणे हिट राहायचा आणि वन्स मोर नेहमीच त्या ठिकाणी या गाण्याला जास्त पसंती मिळायची. आणि आता मात्र पसंती दिली संघनायकाने जितू भोईरला, कारण त्याला मात्र तिथे पाठवलं 14 क्रमांकावरती. मागील सामन्याचा हिरो ज्याने बाक टू बाक 3 चेंडूमध्ये 3 षटकार मारले होते आणि तोच आता मात्र फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलाय. परंतु या ठिकाणी पहा अमोल तर जबरदस्त क्षेत्ररक्षण. अमोल सुद्धा मात्र कच्चा खेळाडू नाही, कारण त्याने सुद्धा पहिल्या सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी जिंकलेली आहे आणि तो झेल त्यानेच पकडला. आणि इथे मात्र पहा काय जबरदस्त फिल्डिंग तिथे साकारतोय. हो तुम्ही चांगला उल्लेख सुद्धा केला होता त्या सामन्यामध्ये. बघितलं मी ऐकलं की ट्रम्प कार्डचा वापर तुम्ही बघितला. खूप छान त्यांनी ट्रम्प कार्डची भूमिका निभावली मागच्या सामन्यामध्ये. तो आता सुद्धा आधी ट्रम्प कार्ड सिद्ध करतोय स्वतःला आणि चांगली फिल्डिंग करतोय, चांगलं कॅचिंग करतोय. इथे मात्र सामना चांगला बनेल योगी सर. गणेश दादा बजागे तुम्ही अगदी चांगल्या वेळेमध्ये आलात. धावसंख्या 22. फुल टॉस आणि त्याच्यावरती मात्र ही जुनी तलवार पुन्हा चमक त्यांना पाहायला मिळाली. मी अनेकदा पाहतो की गोरखनाथ असा खेळाडू आहे की एज अ ओपनर म्हणून येत असतो आणि किमान त्याच्या बॅटमधून एक षटकार निघतोयस आणि त्याच्या तलवारीला आय थिंक कधी तो गंज लागेल हे मलाही माहित नाहीये. जबरदस्त बॅटिंग करतोय नवनाथ. म्हणजे तुमचं म्हणणं की धार अजून आहे, तलवार जुनी आहे पण तो धार कायम आहे आणि ती धारदार तलवार नव्हे तर बॅट आहे. धावसंख्या 28 जाऊन ठेपली आहे. पहिल्या चेंडूमध्ये विकेट, त्यानंतर सिंगल आणि त्यानंतर पुन्हा एकदा इथं तडाखा दिला आणि कमबॅक केलं नवनाथ भोईरने आपल्या जाणूस इताडे संघासाठी. म्हणजे दोन्ही पण संघ किती तुल्यबल आहेत, किती अगदी मजबूत आहे दाखवत असताना मैदानामध्ये. असा सामना पाहिजे आमच्या प्रेक्षकांना. आणि इथे मात्र पहा फलंदाजाला असं वाटलं की मात्र पंच व्हाईट बॉल घोषित देतील, परंतु ऋतिक सांगतो की सर नाही, लाईन मध्ये चेंडू आहे. आणि पंचांना सुद्धा मात्र तोच म्हणणं आहे की हा चेंडू लिगल होता, डॉट होता. एक धाव तिथे मात्र आली नाहीये. आता मात्र गोलंदाज अगदी डोक्यावरून चेंडू मात्र त्या ठिकाणी बाहेर काढला आणि पहा वेगाने रॉकी आले. हो
काय फिल्डिंग पाहिजे रॉकीची शरीर रचना जर पाहिली तर अगदी मजबूत आहे, परंतु मैदानाच्या आतमध्ये एवढे वेगाने पळतात की एक्झॅक्टली त्या चित्ताला सुद्धा मात्र पराभूत करू शकतील. हो, आधीच्या सामन्यामध्ये त्यांनी मिड विकेटची एरिया पकडली होती आणि या ठिकाणी पाहतो की अगदी डीपमध्येच आहेत. लॉंग ऑफच्या दिशेने बघितलं, वेगाने आले असं वाटलं की अमोलकडे चेंडू जाईल, पण तो नाही. पुढे येऊन त्याने अगदी अग्रगण्य भूमिका बजावली आणि अग्रेसर होऊन तिथे धावा वाचवल्या आपल्या संघासाठी. धावसंख्या जाऊन पोहोचले मित्रांनो 29 वरती. दानुष पैताडे संघ 2 गडी बाद आणि या षटकातील शेवटचा चेंडू असेल. षटक क्रमांक 3 सुरू असताना अजून 7 चेंडू शिल्लक आहेत या इनिंगसाठी. धाबा सुद्धा चांगल्या पाहायला मिळत आहेत आणि इथे मात्र थोडासा चेंज ऑफ पेस पाहिला आपल्याला, व्हेरिएशन पाहिलं आपण आणि शेवटचा चेंडू सुद्धा इथे आलाय डॉट. अर्थात फलंदाज शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न करत होते, रिप्लेमध्ये आपण पाहू शकाल. आणि पहा काय सुंदर मात्र त्या ठिकाणी चेंडूच्या हाताने अगदी थोडासा फ्लाईट सुद्धा होता आणि गतीमध्ये तिथे जितू फलंदाजा बीट झाला आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर पाहू शकाल 29 धावा फलक्यावरती आपल्याला पाहायला मिळत आहे. चला नाणेफेकीसाठी लगेच यायचं आहे. दोन्ही टीमला विनंती असेल चला पिछे संघ आपण रेडी राहायचं आहे. आपला कॅप्टन विनंती असेल की आपण येऊन इथे थांबायचं आहे आणि मग जो संघ त्यातून जिंकेल तो मात्र सेमीफायनलमध्ये श्रीगणेश जांभूळपाडा संघाच्या विरोधात खेळणार आहे. तीन षटकं झाली आणि 29 धावसंख्या पाहतोय आपण, म्हणजे ही सरासरी अगदी मेंटेन आहे म्हणू शकतो आपण. फायटिंग स्कोरसाठी अगदी पूरक आहे. 40च्या पार आता जाण्याचा प्रयत्न नक्कीच करेल. नवनाथ आहे, जितू आहे मैदानामध्ये. शेवटच्या षटकासाठी सज्ज झाला मिस्टर अमोल, ज्याने अमोलने कामगिरी केली होती मागच्या सामन्यामध्ये. मस्त बॉलिंग केली होती, चांगली बॅटिंग सुद्धा केली होती आणि चांगली फिल्डिंग सुद्धा करतोय अमोल. आपटी दिली, चेंडूला स्क्वेअर कट केलंय, अगदी पॉइंटच्या डोकून जात असताना चेंडू जातोय सीमा रेषेच्या बाहेर. नवनाथचा हा अगदी जबरदस्त चौकार, प्रेक्षणीय चौकार. थोडंसं या ठिकाणी पाहतो की चेंडू थोडासा बाहेर टाकण्याचा प्रयत्न केला होता गोलंदाजाने आणि पाहू शकाल ज्या चेंडूची वाट पाहत होता नवनाथ त्या चेंडूची मात्र तिथे हाताळणी झाली आणि काय सुंदर फटका पाहू शकाल रिप्लेमध्ये पुन्हा एकदा. बाको पॉईंटला अगदी या चेंडू मात्र वेगाने चालला दणदण करत आणि पाच शेवटच्या क्षणापर्यंत तो चेंडू मात्र आपल्या कॅमेऱ्याच्या लेन्समध्ये कैद केलाय. हेच तर वैशिष्ट्य आहे SK एंटरटेनमेंट या वाहिनीचं. साफसुथरा टेलिकास्ट आणि प्रत्येक स्पर्धेला मात्र ते एक वेगवेगळं स्वरूप देण्याचा प्रयत्न करत असतात. इथे मात्र पाहू शकाल अगदी फास्ट रोड होता, चेंडू पडल्यानंतर अजून तिथे मात्र अधिक उचली मिळाली आणि हा कमबॅक पाहतोय अमोलचा चौकारानंतर. हो, टप्पा तिथेच टाकला. आधीचा चेंडू थोडासा लुजर होता, त्याला अगदी वेळ मिळाला होता बॅकफुटला जाऊन कट करण्यासाठी. नवनाथ या चेंडूमध्ये थोडासा गतीमध्ये जास्त बदल केला होता, थोडासा गतिमान चेंडू टाकला अमोलने, पण तो टप्पा तोच ठेवलाय आणि लेन्स सुद्धा तीच आहे अमोलकडून पाहतो आपण वृद्ध विकेट जात असताना. या वेळेला पुन्हा बॅट स्लाइस केली आहे आणि चेंडू अगदी भोवऱ्याप्रमाणे भिंगत जातोय थर्ड मॅचच्या दिशेने. कॉमेडी बॉक्सच्या समोर नवनाथच्या बॅटमधून अजून एक सुंदर चौकार. चेंडू मात्र पाहतो की वेगाने ट्रॅव्हल झाला, खंडूने चेंडू थांबवण्याचा प्रयत्न केला परंतु त्याच्या अगदी बाकाच्या बाहेर चेंडू पाहायला आपल्याला आणि त्याचमुळे पाहतो की चौकार तिथे मात्र जुने एक पाहिला आपण नवनाथच्या बॅटमधून. आता मात्र गोलंदाज डोक्यावरून सरळ बॅट लॉफ केलाय. पुन्हा राकेश चेंडूवरती झेपावतोय. लॉंग ऑफच्या रेषेवरून पाहिला तर एक्झॅक्टली चेंडूवरती तो झेपावला आणि तोपर्यंत 2 धावा फलंदाजाने पूर्ण केल्या गेल्या. या इनिंगमध्ये जितूला जास्त मात्र स्ट्राईक मिळाली नाहीये. आपण पाहतो की सातत्याने नवनाथच आपण पाहतोय की स्ट्रायकिंग एंडला येतो आणि चांगली तो खेळी करतोय आणि त्याची बॅटिंग मात्र आता एन्जॉय करतोय जितू नॉन स्ट्रायकिंग एंडला. हो, नक्कीच मेरिटनुसार खेळतोय, चेंडूला पाहतोय, चेंडूला वाचतोय, चेंडूला रीड करतोय आणि त्यानुसारच फटके लगावतोय. 4 चेंडूमध्ये त्यांनी चांगल्या धावा केल्या सुद्धा, 10 धावा केल्या. या सुद्धा ठिकाणी पाहतो आपण डिपेस्टा कव्हरला तिथे अडीच्या पासून दूर राहिला चेंडू टप्प्याने जातोय. अर्डी यांच्या डोक्यावरून डोक्यात पाणी टाकत असताना शांत केला अर्डीला की शांत रहो, जागते रहो. 4 धावांसाठी
आणि इथे मात्र काय जबरदस्त मात्र तो स्ट्रोक पहिला एक वेगळ्या अंदाजामध्ये तो चेंडू थांबवण्याचा प्रयत्न रॉकीने केला होता. एक्झॅक्टली असं वाटलं की झडप मारतो की काय, परंतु त्या झडपीमध्ये सुद्धा मात्र चेंडू थांबला नाहीये, कारण चेंडूला ओलांडणे सीमारेषा. अजून एक दर्शनीय स्ट्रोक पाहतोय आपण नवनाथच्या बॅटमधून. आपण पाहिलं तर अगदी वेगानं पुढे जात असताना आपण पाहतोय. पाहू शकाल अगदी फलंदाजाला एक्झॅक्टली फॉलो करण्याचा तिथे प्रयत्न झाला होता आणि अखेर शेवटचा चेंडू मात्र या ठिकाणी या डावातील आलाय डॉट. 4 षटकाच्या समाप्तीनंतर एकूण 10 फलक्यावरती धावा लागल्या गेल्या. 2 गडी बाद 43 आणि त्या विजयासाठी क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश करण्यासाठी आड किरवली संघाला 44 धाब्यांची गरज. शेवटचा चेंडू सुरेख टाकला योगी सर, पण हे चेंडू आधी का टाकल्याने हा सुद्धा प्रश्न उपस्थित होते. त्यांनी आधीचे चेंडू शॉर्ट ऑफ लाईन का वापरले हा एक प्रश्न, मोठा प्रश्न इथे उपस्थित झाला. कारण त्या चेंडूचे चांगले अचूक समाचार घेतले बॅट्समन नवनाथ भोरने. तब्बल 3 चौकार मारले बॅकफुटला जाऊन शॉर्ट ऑफ लाईन चेंडूला. तो लिलिया मारत होता, पण तो शेवटचा चेंडू अगदी पाण्याजोगा हाताळला गोलंदाज अमोलने. कदाचित त्याला शेवटी शहाणपण सुचलं असेल आणि तुमचं शहाणपण सुरुवातीपासून असतं तर कदाचित हे धावांची गती 40च्या खाली असू शकली असती. आणि इथे पाहतोय आपण 44चं टार्गेट आहे. 11.0च्या वेगाने टार्गेट कंप्लीट करायचं आहे. ते म्हणजे टीम RD स्पोर्ट्स किरोली संघाला चॅलेंजिंग स्कोर आहे. त्यांनी चॅलेंज स्वीकारला, कारण टॉस जिंकला तर जेव्हा फिल्डिंगचा निर्णय घेतला तेव्हाच समजलं की RD किरोली संघ इथे चॅलेंज घेण्यासाठी तयार आहे आणि चेसिंगचा तो प्रयत्न नक्कीच करेल असं आपण अपेक्षा बाळगूया. आणि जाऊया आपण 2 मिनिटासाठी DJ मास्टर रोहितकडे. आम्ही असा गेलो आणि असा आलो. संपन्न करूया. आपल्यामध्ये पाहू शकाल किरोली गावची समाजसेवक, क्रिकेटचे खूप मोठे चाहते आणि सातत्याने सौहृद किरोली संघाला ते नेहमीच प्रोत्साहन देत असतात. गणेशजी बजागे आपल्यामध्ये आज उपस्थित झालेले आहेत, त्यांचा सन्मान मी विलासजी जाधव आपल्याला विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते सन्मान इथे मात्र आपण संपन्न करा. प्रत्येक आलेल्या पाहुण्यांना आपण स्पर्धेच्या वतीनं योग्य तो मान देत आहोत. आपण पाहतोय आई गावदेवी चषक 2025 आई गावदेवी स्पोर्ट वालशिंद संघाच्या वतीनं ही सन्मानाची स्पर्धा. उबदार माची शाल, पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांना आपण या ठिकाणी सन्मानित करतोय. आणि ते सुद्धा एक चांगले आयोजक आहेत. अनेक वर्षे त्यांच्याकडून आपण स्पर्धा पाहिलेल्या आहेत आणि अजून येतील आणि सध्या प्रयत्न सुरू आहेत. जर स्पर्धा जर राहिली सर तर मात्र 2 फॉर्मॅटमध्ये ते असेल, कारण त्या स्पर्धेमध्ये आय थिंक कदाचित आपल्याला 40+ सामने सुद्धा मात्र पाहायला मिळू शकतील. हो बरोबर, गणेशजी बजागे यांचं ते स्वप्न सुद्धा आहे आणि कदाचित ते येत्या काळामध्ये साकार सुद्धा करतीलच. तसं ते व्यक्तिमत्वच आहे. जसं गाणं सुद्धा मी ऐकत होतो की गाण्यामध्ये आई शब्द होता आणि गणेशजी बजागे अशी व्यक्ती की ते आईची सुद्धा चांगली सेवा करतायत आणि त्यांच्या मिसेसच्या आईंची सुद्धा सेवा करतायत. मला सुद्धा माहिती मिळाली की त्यांच्या सासूबाईंना ते अगदी दूरवती पुण्याच्या पुढे जेजूर या ठिकाणी सुद्धा अगदी हॉस्पिटलसाठी घेऊन जातात, ट्रीटमेंटसाठी घेऊन जातात. ही सुद्धा त्यांची एक सेवा आहे त्यांच्या सासूबाईंसाठी. नक्कीच चांगलं व्यक्ती आहे आपल्याला लाभलेत. मग गावची सेवा असो, आपल्या पत्नीची सेवा असो, आपल्या सासूबाईची सेवा असो, आपल्या आईची सेवा असो, आपल्या घराची सेवा असो आणि आपल्या समाजाची सेवा असो, मित्रांची सेवा असो, सर्वांची सेवा करणारे आपले हे चांगलं व्यक्तिमत्व, साधं पुरुषत्व जे लाभले आहेत. आपली माती आपली माणसं गणेशजी बजागे आहेत आपल्यामध्ये उपस्थित. क्या बात आहे. म्हणजे आता मात्र त्यांच्याबद्दल बोलायला गेलो तर मात्र वेळ तेवढा आपल्याकडे नाहीये. चला जाऊया आता मात्र आपण दुसऱ्या इनिंगकडे आता लक्ष वेधू. सलामी जोडी पाहू शकला मैदानाच्या आतमध्ये गोरखनाथ आणि त्याच्या सोबतीला हेमंत घरत
आणि जितू भोईर मात्र एक षटकाला मात्र इथून सुरुवात करेल. लक्ष पाहिले तर 44 धावांचा आहे प्रति ओव्हरमध्ये 11च्या सरासरीने मात्र या ठिकाणी पुढे जाणार की त्या अधिक वेगाने मात्र या ठिकाणी धावा जोडण्याचा प्रयत्न करतील. जितू राऊंड द विकेट आला आणि काय फटका खेळलाय, चाबुक शॉट. हो हो हो, वन हँडेड कॅच. एका पायावरती त्याने पूर्णपणे आपल्या शरीराचं वजन ट्रान्सफर केला आणि त्या ठिकाणी पहा काय झेल पकडलाय. आज एकापेक्षा एक बेहतरीन कॅचेस मात्र या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. गौरव होता त्या ठिकाणी आणि हा गौरवशाली झेल. ऍब्सोल्युटली राईट. एकदा तालिया बजाव गौरव के लिए. काय झेल टिपला त्याचा बॉडी बॅलन्स. वन हँडेड कॅच आणि कॅच ऑफ द मॅच होऊ शकते जर सामना जिंकला इताडे संघाने तर गौरवचा हा झेल गौरवपूर्ण गौरवशाली पद्धतीने गौरवांकित केला जाईल. सगळ्यांच्या चेहऱ्यावरती अगदी स्मित हास्य आलं की काय झेल टिपला आपल्या या मित्राने, आपल्या सहकार्याने. त्याचं नाव आहे गौरव. पहिल्या चेंडूमध्ये ते मोठा फटका मारायचा इथे नाद खुला केला आणि नाद फसला जीडीचा. जीडी आज संयम ठेवत नाहीये. ज्याची क्षमता आहे, कॅपॅसिटी आहे, पण तो क्लासिकल फटके त्याने आज मारलेच नाहीयेत. जसा येतो तसा परत जातो आणि मात्र आता या संघाला सावरणं गरजेचं आहे. घाई गडबड हराकिरी जर तुम्ही केले तर म्हणतात की अति घाई संकटात नाही. तुम्हाला संकटामध्ये जाता येईल आणि जावं लागेल, पण तो आता सावरण्यासाठी सावरीदेव देवीचं दर्शन घेऊन हेमंतच्या जोडीला ऋतिक आलाय आणि गणेशदादा बजाग यांचा नेहमी चषक असतो, जय सावरीदेव चषक. चला चांगली सुरुवात पाहतोय या जितूच्या वतीने. ओ पाहू शकाल अगदी हो पुन्हा बॅटची कडा. पंचांची स्वीकृती मिळाली, फिंगर अप आणि बॅक टू बॅक दुसरा धक्का लागला टीम आणि किरवली या संघाला. पहा छेडछाडी करण्याचा प्रयत्न रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकाल. थोडीशी उचली घेणारा चेंडू होता आणि हलकासा चिंबण चेंडूने मात्र त्या ठिकाणी बॅटला किस करून मात्र विकेट किपरच्या भूमिकेमध्ये आय थिंक श्रीकांत मगरचं मात्र या ठिकाणी आगमन झालं. आणि या सत्राचा विचार जर केला तर एज अ बस विकेट किपर. ॲब्सोल्युटली राईट. यू आर परफेक्टली स्पोकन राईट सर. कारण आपण संजय स्मृती चषकामध्ये काय श्रीकांतचं परफॉर्मन्स बघितलं होतं. त्याच्या विकेट किपरच्या जीवावरती त्याने एक सामना वळवला होता, टर्न केला होता. त्याचं कॅचिंग, त्याचं स्टम्पिंग, त्याचं अगदी थ्रो, त्याचं अगदी धावचित घेणं, अगदी फ्रॅक्शन सेकंडमध्ये तो अगदी ती करामत करतोय. आणि त्याची धडधाकट शरीर असताना सुद्धा काय तो अगदी टणटणा उडतोय चेंडूप्रमाणे श्रीकांत मगर. वा, जबरदस्त श्रीकांतचं इथे परफॉर्मन्स पाहतोय. आणि आता आलाय डॅसिंग पर्सनॅलिटी असलेले उपसरपंच साहेब, रॉक स्टार RD ऑन द ग्राउंड. नाही, मी तर म्हणतो की ज्यावेळी आपण जी सीझन संपन्न करणार आहोत, ALPLची स्पर्धा शेवटची असणार आहे आणि आपण या चालू हंगामातील बेस्ट बॅटर, बेस्ट बॉलर, एमर्जिंग प्लेयर सर्व जे अवॉर्ड्स आहेत, बेस्ट विकेट किपर हे अवॉर्ड जे आहेत आपण देणार आहोत. त्यामध्ये जरूर मी श्रीकांत मगरचा मात्र ते उल्लेख करू शकतो. पुन्हा चेंडू आणि विकेट हॅट्रिक. एकाच आय थिंक आजच्या दिवसाचा विचार जर केला तर ही दुसरी विकेट हॅट्रिक पाहिली आपण. कारण या अगोदर पाहिलं तर विनय पाटीलनं विकेट हॅट्रिक कंप्लीट केली होती. 3 विकेट हॅट्रिक इथे कंप्लीट झालेल्या आहेत. जबरदस्त ते मात्र पाहू शकाल. आणि आय थिंक ही विकेटसाठी कधी आली तर पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये. आणि पहा पहिल्याच 3 चेंडूवरती 3 मोठे धक्के लागले गेले. रॉकी सुद्धा निराश पालवाने माघारी गेला आणि आता मात्र पूर्णपणे दडपण आता आपल्याला पाहायला मिळतो RD किरवली संघावरती. मला वाटतं की किरवलीकरणे येण्याच्या आधी मैंने प्यार किया पिक्चर बघितला की काय, तू चल मैं आया असंच म्हणू शकतो आपण. कबूतर जा जा. आणि जो येतो तो लगेच निघून जातोय. स्वतःला सावरता आला पाहिजे. मी नुकतंच जय सावरीदेव मातेचा आवाज तुम्हाला आवाज दिला की तुमच्यावरती माता कुर्बान होण्यासाठी तुम्ही प्रयत्न केले पाहिजेत. नुसतं नाव घेऊन चालणार नाही, तुमचं काम तसं पाहिजे. परमेश्वर तुमच्या संकटामध्ये तुमच्या सोबतीला कसं उभं राहणार, कधी राहणार, जेव्हा तुम्ही प्रयत्न कराल. तुम्ही ध्येयाकडे वाटचाल करत असताना जेव्हा संकट येतील तेव्हा तुम्ही प्रयत्न थांबवत नसाल, प्रयत्न चालू ठेवाल, तेव्हा तुमच्या पाठीमागे उभे राहतात दैव आणि दैत्य आणि परमेश्वर. परंतु तुमचे प्रयत्न अपुरे पडतायत, हाराकिरी करतायत, म्हणून तुम्हाला इथे संकटामध्ये ओढवलं गेलंय. या नियतीचा खेळ आहे हा. आणि तुम्ही खेळता क्रिकेटचा खेळ जो सांभाळून खेळता आला पाहिजे. आणि त्यासाठी मात्र पाहू शकाल नवीन फलंदाज झालाय मैदानाच्या आतमध्ये, स्वतः कॅप्टन आहेत आणि त्याने मात्र पाहू शकाल अगदी पॉईंटच्या डोक्यावरून चिडूला मात्र बाहेर काढलाय. आणि तिथे मात्र पाहू शकाल ही पहिली वेलकम बाउंड्री, संघर्षमय बाउंड्री म्हणू शकतो टीम RD किरवली संघासाठी. बरोबर, संघर्ष फार महत्वाचा आहे. जीवन एक संघर्ष असंच म्हटलं जातं. जिंदगी जीना आसान नहीं होता, बिना संघर्ष कोई महान नहीं होता. जब तक ना पडे हथौड़े की चोट, पत्थर भी भगवान नहीं बनता, भगवान नहीं होता. तुम्हाला हथौड़ेची चोट, त्या जखमा
त्या जखमा तुम्ही पेलता आल्या पाहिजेत, झेलता आल्या पाहिजेत आणि त्या संकटाला सामोरं जात असताना जखमेवरती लक्ष न देता तुम्हाला ध्येयाकडे वाटचाल करता आली पाहिजे. काटे असो काचा असो रस्त्यावरती तुम्हाला चालता आलं पाहिजे, कारण तुम्हाला ध्येय गाठायचं असतं. पण तो तिथे प्रयत्न करतोय आता अभय, अगदी अभय पद्धतीने. आणि आता आपल्या संघाला कुठपर्यंत घेऊन जाईल, कारण तो कॅप्टन सुद्धा आहे योगी सर. हा सुद्धा अगदी खराब शॉट त्याने सिलेक्ट केला, पण तो आधीचा चेंडू त्याने अगदी पाहून मारला होता. अशा प्रकारे मित्रांनो पहिलं षटक समाप्त झालं. पॉवरफुल षटक जितूच्या माध्यमातून ज्याने हॅट्रिक संपादन केली आणि फक्त 4 धावा खर्च केल्या, 3 गडी बाद केले. म्हणजे आता समीकरण पाहिलं तर या ठिकाणी 18 चेंडूचा खेळ बाकी, 39 धाबांची अजूनही मात्र या ठिकाणी 40 धाबांची आता मात्र गरज असणार आहे, कारण 44चं लक्ष आपण पाहतोय. काय सुरुवात पाहिली आपण जानुस्फोट इताडे संघाच्या वतीने, खास करून जितू भोईरचं कौतुकास्पद खेळ तिथे मात्र त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. लागोपाठ 3 चेंडूवरती 3 सफलता. आणि इथं मात्र पाहू शकाल की हेमंत घरत आता मात्र आपल्या संघाला परत आणणार का या सामन्यामध्ये, याकडे आता मात्र सर्वांच्या नजरा करत. त्यांनी एकही चेंडू आतापर्यंत फेस केला नाहीये. नॉन स्ट्राईक वरती त्यांनी मात्र आपल्या संघाची ही दशा पाहिली आणि आता मात्र तो गोलंदाजी दशा मात्र या ठिकाणी बिघडवेल का? हो नक्कीच योगी सर, कारण आधीच्या सामन्यामध्ये त्याने 21 धावा जडल्या होत्या, ठोकल्या होत्या आपल्या संघासाठी. त्या इनिंगमध्ये आपण पाहिलं असेल, पण आता तो पहिल्यांदा सामोरं जाईल. त्याला संयम राखून खेळायला फार गरजेचं असणार आहे, खेळावंच लागेल. दुसऱ्या बाजूला आक्रमकता ठेवणं गरजेचं आहे, परंतु इथे मात्र आता हेमंतची विकेट सर्वात महत्वाची असेल इताडे संघाचा विचार करता. दैवत आलाय. हो बॅटशिक लीडिंग एज शॉट फाईनलेकडे क्षेत्ररक्षक तैनात आणि त्याने सुद्धा मात्र कुठल्या प्रमाणात चूक केली नाही ती. तुम्ही जरूर त्याचा उल्लेख केला की पहिल्या इनिंगमध्ये त्याच्या बॅटमध्ये 21 धाबा जरूर आल्या होत्या, परंतु पहिल्या इनिंगमध्ये ते आले होते. इथं धाबांचा पाठलाग करायचा होता आणि इथे मात्र पहा सुरुवातीला 3 धक्के लागले गेले आणि त्या धक्क्यातून मात्र अजूनच मात्र हा संघ सावरला नाहीये आणि हा लागणारा 4था धक्का पाहतोय. हेमंत सुद्धा माघारी चाललाय आणि आर.डी. किरोलीमध्ये पहा पूर्णपणे सायलेंट मोमेंट पाहतोय, सन्नाटा पाहायला बोलतोय. येस, स्मशान शांतता पसरली. आणि मी म्हणतो की टॉस जिंकून तुम्ही फिल्डिंग घेतली, त्याचं कारण नक्की काय होतं? तुम्ही चेससाठी कुठल्याही पद्धतीने तुमची मानसिकता अजिबात दाखवत नाहीयेत. जो येतो तो आल्या पावले परत जातोय. तुम्ही चेसिंगसाठी कसे प्रयत्न केले पाहिजे? विराट कोहलीची कशी फटकेबाजी असते, तो संयमाने खेळतो, आक्रमकतेने खेळतो, चेंडूला पाहून खेळतो, सामना कसा बनवला पाहिजे, धाव फलक कसा पुढे सरकवला पाहिजे. इथे जो आलाय तो सांगतो की आम्ही सुद्धा महिने प्यार बघितलाय, मी का थांबणार. आणि ते दाखवून दिलं हेमंतने सुद्धा, तो सुद्धा परत गेला लगेच. लागोपाठचा 4था धक्का लागला या 7 चेंडूंमध्ये तब्बल किरोली संघाला. म्हणजे तुमचं बोलण्याचा अर्थ असा की गोरज शून्यावरती बाद झाला, त्याच्यानंतर ऋतिक सांगतो मी कशा धाबा जोडू, तो सुद्धा शून्यावरती बाद झाला. आणि मग आला राकेश, त्याने सांगितलं दोघांनी काय केलं नाही, मी पण काही करणार नाही, तो सुद्धा शून्यावरती बाद झाला. आणि आता मात्र हेमंतची वेळ आली, तो सुद्धा मात्र त्या ठिकाणी शून्यावरती बादून माघारी गेला. नवीन फलंदाज राजेश आलाय. ओ फटका चांगला पाहिला म्हणतोय, परंतु त्या फटक्यासाठी अगदी कव्हर पडला फिल्डर तैनात केलाय. पूर्णपणे पाहतोय की या सामन्यावरती पकड निर्माण केलेली आहे आतापर्यंत जानुस्फोट इताडे संघाचा विचार आपण केला तर. मी तर म्हणतो की इथे शिरकाव करण्यास तुम्ही इथे संधी दिली म्हणू शकतो की इताडे संघ, जानुस्फो इताडे, जगन सेठ पाटील साहेबाचा संघ आहे. त्याला तुम्ही गोट घुसला तरी शांत, तो हात घुसवेल आणि हात घुसवला तर पूर्ण बॉडी घुसवेल. आणि त्यांची आता बॉडी पुण्या संघामध्ये आलेली आहे. पूर्णपणे त्यांनी इथे घुसखोरी केली सामन्यामध्ये. हो बघा, अजून एक आपली कॉमेंट्री जणू काय ऐकतच नाही, असं वाटतं की कान बहिरे झालेत, कानामध्ये त्यांचे काही एअरबड्स आहेत की काय. आणि इथे धक्का क्रमांक 5 लागत असताना आर.डी. किरोली संघ पूर्णपणे पिछाडीवरती. मला तर असं वाटतं की जगनशेठ पाटील यांचा कॉल तर रॉकीला आला नाही ना. ज्या प्रमाणे ते खेळ सुरू आहे, चला हरकत नाही, परंतु याचा अर्थ असा आहे की गोलंदाजी चांगल्या प्रमाणे होते आणि त्यामुळे पाहतो की फलंदाज चुका करतायत, चुका करण्यास भाग पाडतात गोलंदाज. आणि पाहू शकाल बॅक टू बॅक विकेट्स इथे मात्र गमावले. 5ही फलंदाज पाहिजे या ठिकाणी. आय थिंक एक चौकार जरूर आला होता बॅटर अभयच्या बॅटमधून आणि तो सुद्धा मात्र माघारी चाललाय. चला, त्यांनी पण सांगितलं की मी चौकार केले, सगळ्यांपेक्षा जास्त जर केलाय मी धावा, हे त्यांनी दाखवलं. सांगितलं सर, अरे बघ मी चौकार मारून आले, पण तुम्ही काय केले, तुम्ही काय झेंडे लावले तिकडे, असं झालंय. पण तो आमचे लाडके गणेशजी बजागे, त्यांचा तरी विचार करा थोडासा. तुम्ही त्यांचा विचार करा की ते तुमच्यासाठी इतका अनुभव खर्च करून आले, त्यांचं दुकान बंद केले त्यांनी आणि तुम्हाला ते पाठबळ देण्यासाठी आले. तुम्ही त्यांना हे काय दाखवता प्रदर्शन, अपेक्षा नव्हती अजिबात. पण तो अजून सामना संपला नाही योगी सर. इथे कमबॅक होईल का नाही, बोलता बोलता इथे अजून एक विकेटचं पतन. अरे मी पण तीच पराक्रम करणार, मी पण तुमच्या सोबत होतो ना. आपण बघितलं ना सलमान खान भाग्यश्रीचा मैंने प्यार किया तू चल मैं आया, विकेट क्रमांक 5.
केतन चोरगे आला आणि तो सुद्धा मात्र माघारी गेला. या सीझनचा जर आपण विचार केला तर मात्र सर्वात खराब परफॉर्मन्स आता मात्र आपल्याला या स्पर्धेमध्ये आतापर्यंत आपल्याला आर.डी. किरोली संघाचा पाहायला मिळतोय. आणि स्कोअर कार्डवरती पहा ना, एखादा थिंक फुटबॉलचा स्कोअर पाहतोय की ज्याप्रमाणे गोल करतायत. एका बाजूला पाहिले तर 5 धावा आहेत, दुसरीकडे 6 गडी त्याने मात्र आतापर्यंत इथे गमावलेले आहेत. ओ 12 खेळ सुद्धा सांगतो की सर माझ्या हातात आता बॅट पाहिजे होती हो सर, मला 12 बसवला इथे. तो सुद्धा आता विचार करण्यामध्ये मग्न झालाय. 5 धाव संख्या असताना इथे अगदी दुर्दशा कधी पाहिली नव्हती सर आपण आपल्या ह्या कॉमेंट्रीच्या. मला तरी वाटतं की मी गेली 7-8 वर्षे कॉमेंट्री करतो तुमच्या आपल्या परिसरामध्ये, परंतु किरोली संघाची इतकी दुर्दशा पाहिली नव्हती. परंतु का असं झालंय, आजचा दिवस माझ्या डोळ्यांना अगदी चुकीचा वाटतोय. मी काय पाहतोय, हे प्रभू हे हरिनाम, हे काय पाहतोय मी माझ्या डोळ्यांमध्ये. नाही, याचा अर्थ सर गोलंदाजी चांगली झाली, त्यामुळे मात्र कोणीतरी फलंदाज त्या ठिकाणी आपल्याला सावरू शकले नाही. इथे मात्र पहा कॉन्फिडन्स वाढलाय त्यांचा पूर्णपणे. यॉर्करचा प्रयत्न होता शेवटच्या क्षणाला मात्र पाहू शकला अगदी बॅटच्या सायड सोडून मात्र त्या ठिकाणी स्वतःला वाचवलंय असंच म्हणावं लागेल. आणि इथे मात्र पाहू शकाल अजून एक निर्धावाची चेंडू तिथे सांगता पाहायला मिळाली. आणि आता समीकरण पहा की आतापर्यंत पाहिलं तर 18 मध्ये 40ची गरज होती आणि दैवते या ओव्हरमध्ये आतापर्यंत एकच खर्च केली, म्हणजे 13 चेंडूचा गेल शिल्लक आहे. आणि इथून 39 धावांची आता मात्र आवश्यकता. हो फटका चांगला सजवला, गॅप शोधलाय सुरून आणि चेंडू वेगाने चालला अगदी पॉइंटच्या पलीकडे. 4 धावांसाठी चौकार. तर असेच चेस होते, गोल होते, टार्गेट होते, परंतु या ठिकाणी कमी टार्गेट असताना सुद्धा 4 षटकाचा विचार करता 11.0चा टार्गेट होता फक्त, परंतु फार मोठी हाराकिरी केली आहे. आता सोनू सुद्धा सांगतो की आता माझ्यावरती सर्वांचा भरोसा आहे, त्या भरोशाला मला उतरायचं आहे आणि माझ्यासोबत राजेश आहे, आम्ही काहीतरी ते करामत करू, तो प्रयत्न केला पाहिजे आणि हीच वेळ योगी सर हिरो बनण्याची. आता मात्र अंधार तर पसरलाय. आर.डी. किरोलीच्या पूर्णपणे भात्यामध्ये संघामध्ये अंधारामध्ये आता जो चमकेल तो सोनू असेल आणि सोबत राजेश असू शकतो. दोघांनी पार्टनरशिप जर केली, या 12 चेंडूमध्ये मोठमोठे फटके जर लगावले तर सामन्याचे चित्र बदलू शकतो. आणि एक फायटिंग तुमची काही इथे दाखवता आली पाहिजे. हरला तरी चालेल, फक्त जिंकणारा म्हणला पाहिजे की हा खेळ माझ्या आयुष्यातील कठीण खेळ होता मित्रा. हो निश्चित, परंतु इथे मात्र पहा कठीण आता फलंदाजाला मात्र खेळण्यासाठी झालेला आहे आणि तेव्हा बाद तर बाद झालाय. आणि त्याच्यानंतर पाहतो की श्रीकांतने मात्र त्याचा डोका सुद्धा गरम केलाय. विकेटचं पतन झालं आणि अजून एक मात्र त्या ठिकाणी मोहरा टिपलाय गोलंदाज हर्षद वेलीकरण. विकेट परिस्थिती पहा अगदी सहसोपा झेल आणि श्रीकांतचा एवढा मोठा जबडा आहे की तिथून मात्र चेंडू सुद्धा मात्र निसटणार नाहीये. चेंडू तर काय फुटबॉल सुद्धा निघणार नाहीये. श्रीकांतजी मगर आणि त्याच्याकडे लक्ष सर्वांचं, जसं मी उल्लेख केला की LPL मध्ये आपण एक बक्षीस देणार आहोत की ह्या अंगामध्ये सर्वोत्कृष्ट विकेट किपर श्रीकांत मगर. मी म्हणतो की अगदी फ्रंट फुटला आलाय. त्याचा आपण परफॉर्मन्स पाहता 7 गडी बाद झाले ना, किती झाले 7 गडी बाद. आता अमोल आलाय सोनीच्या सोबतीला. अमोलने कामगिरी केली होती मागच्या सामन्यामध्ये आणि तो आल्या तरी उडवलाय आणि तो सुद्धा आता बहुतेक झेल देऊन पडतील की काय. नाही, अवघड झेल होता. प्रयत्न तर केलेला, तिथे वेगाने फिल्डर आला, डायरेक्ट हिट झाला, तिथे सोनूला तिथे जीवनदान मिळालंय. नाही मला पण निघायचंय. तो पण सांगतो की माझा झेल का नाही घेतला आणि मला आता बाद व्हायचं आहे. तो सुद्धा परततोय इथे रनआउटच्या माध्यमातून. काय हाराकिरी आहे, फार चुकीचा पोझिशन म्हणू शकतो आपण. ही अपेक्षा नव्हती आर.डी. आणि टीम कडून. आर.डी. सर आता मात्र यांना सर्वांना रिमांडमध्ये घेतील असं वाटतंय संध्याकाळी. नाही तर आता जाता रस्त्यामध्येच कुठेतरी. आणि इथे पूर्णपणे संघ सुद्धा रस्त्यामध्येच अडकलाय, ट्रॅफिकमध्ये अडकलाय. धक्का क्रमांक 8 लागतोय आर.डी. स्पोर्ट किरोली संघाला. आणि खंडूला सुद्धा स्वतःवरती विश्वास नाही की माझ्यापर्यंत बॅटिंग लाईन येईल. आणि पहा त्याची चालण्याची स्टाईल, चेहऱ्यावरची स्माईल, आणि आय थिंक धोनीला तो फॉलो करतोय. त्याचे व्हिडिओज, त्याची मॅचेस तो सातत्याने पाहायचा आणि अजूनही पाहतोय. परंतु आता मात्र त्याला या ठिकाणी धोनीसारखे आता हेलिकॉप्टर उडवावं लागतील जर या लक्ष्याचा पाठलाग जर इथे करायचा असेल तर. परंतु सर पाहिलं की लक्ष एवढं मोठं सुद्धा नव्हतं, फक्त 44 धावा इथे जोडायच्या होत्या. परंतु ज्याप्रमाणे त्यांनी खेळ दाखवला असं वाटतं की 70-80 गाठायची होती काय, ज्याप्रमाणे त्यांचे खेळ. आणि तिथे मात्र चुकीचे फटके आपण पाहिले. हो जागेवरती टॅप केली, कशी बशी त्याने एक धाव कंप्लीट केली आणि आता जाऊन मात्र नॉन स्ट्राईकनं तो उभा राहील. नाही त्याचा तप आहे सर, कारण आपण त्याला अनेक वर्ष पाहत होतो की तो 12वा खेळाडू म्हणून असायचा आणि त्याच्या तपाला आर.डी. सरांनी अगदी प्रमोट केलं म्हणू शकतो. त्याला अगदी बढती दिली, प्रमोशन दिलं.
कारण तो नेहमी 12वा असायचा, पण त्याची वर्णी लागली आणि त्याच्या चेहऱ्यामध्ये एक वेगळा आनंद आपल्याला पाहायला मिळतो. म्हणून आता खंडूला चेंडू दिसला आणि त्याने ड्राईव्ह केला सिंगासाठी. धावसंख्या 12. ओ हो, इथे सोनूने मोठा फटका मारण्याचा नाद केला आणि नाद फसलाय. विकेट क्रमांक 9 डाऊन ऑन द ग्राउंड. सोनू बाद. बाई पाण्यामध्ये नाही पाहिला तरी, बाई पाण्यामध्ये नाही पाहिला तरी, बिना दंडीला दाखवाल का, पुन्हा तुला बोटीनं फिरवाल का, पुन्हा तुला बोटीनं फिरवाल का. बाई पाण्यामध्ये नाही पाहिला तरी, बाई पाण्यामध्ये नाही पाहिला तरी, बिना दंडीला दाखवाल का. थँक्यू डीजे. आणि आमचा सॉन्ग सुद्धा सांगतो की असा खेळ आम्ही कधी पाहिला नाहीये आडी किरवली संघाचा. कारण पाहतो की आता मात्र या ठिकाणी शेवटची जोडी आता मात्र खेळपट्टीवरती खंडू आणि आता मात्र मनीष. आणि आमचे 12 खेळाडू सांगतात की तुम्हाला मात्र इथून जे आता काही चेंडू शिल्लक आहे ते तुम्हाला किती खेळायचे आहेत, जेणेकरून तुम्ही ऑल आउट होण्यापासून वाचाल. म्हणजे त्याला तिथे चिंता आहे पहा. हो नक्कीच, त्यांची चिंता अगदी अगदी शिगेला पोहोचली आहे. नामुष्की उडू घेऊ नका असं त्यांची आता इच्छा आहे. निदान ती तरीच एक इज्जत सांभाळा असं त्याचं म्हणणं आहे. आणि ते तयार झालेत. त्यांच्या हातात बॅट नाही म्हणून कदाचित इथून ते पळत गेले असते मैदानामध्ये. कारण फार दुर्दशा पाहतो आपण. अपेक्षा नव्हती आर.डी. सर. हो बॅटचा फेस ओपन केला मनीषने, तिथे ड्राईव्ह केलाय चांगल्या पद्धतीने. तिथे पाहतो आपण मिड ऑफ नव्हता आणि लॉंग ऑफला चेंडू ट्रॅव्हल झाला. त्या दरम्यान खंडू आला चेंडूला सामोरं जाण्यासाठी. धावसंख्या बघा इथे 13 वरती आहे टीम आर.डी. किरवली संघाची. फार बॅकफुटला संघ. अजून इथे जिंकण्यासाठी 31 धावांची गरज आहे 7 चेंडूंमध्ये. खंडू इथे धाव का घेत नव्हता याचं कारण त्याला नाबाद राहायचं होतं आणि इथे मात्र त्याची विकेट लगभग तिथे मात्र त्या ठिकाणी फसली होती. आणि ही पहिल्यांदाच चूक आता मात्र श्रीकांतच्या वतीने पाहायला मिळाली. कारण झेल सुद्धा तिथे ड्रॉप झाला आणि असे 3 षटकांचा खेळ सुद्धा मात्र या ठिकाणी संपन्न होताना आपल्याला पाहायला मिळतोय. म्हणजे आज रेकॉर्डच झालाय की सर कोडीला पण संघ इथे चेस करू शकला नाही आजच्या दिवसामध्ये. धावांचा पाठलाग करूच शकला नाहीये. असंच आपल्याला पाहायला मिळेल आजच्या दिवसभरामध्ये. हो निश्चितपणे. आणि पाहू शकाल की पूर्णपणे खेळाडू कक्षामध्ये पाहतो की वातावरण थोडंसं तंग पाहतोय. कारण चुका तिथे झाल्या गेल्या. कारण कुठल्याही खेळाडूने मात्र आपली सामन्याची आपल्या संघाची आपल्या गावाची त्याची जबाबदारी स्वीकारली नाहीये. आणि आपण चुकाची चर्चा करत होतो की चुका इतका पण नसावे की आपल्याला ते संकट ओढवलं जाईल आणि स्वतःहून संकट ओढवून घेतली. हे सुद्धा अगदी विचार करण्यासारखी गोष्ट आहे. ते ड्राईव्ह केला मनीषने बघा. उलट हे टेलेंडर बघा हा संघाचा शेपूट एक प्रकारे. तो चांगला खेळतोय, चांगलं मिडलिंग करतोय, कुठल्या पद्धतीने हारागिरी करत नाहीये, धावा जोडतोय. अशा प्रकारे जरी खेळले असते तरी सुद्धा प्रत्येक षटकामध्ये 10-11 धावा जोडता आल्या असत्या योगी सर. आणि मनीष एक चांगला बॅटर आहे. त्याला मी पाहिलंय ज्यावेळी सावृदेव किरोली संघाचा तो प्रतिनिधित्व करता. आय थिंक 4-5व्या क्रमांकावर तो फलंदाजी करण्यासाठी यायचा आणि इथे मात्र त्याला 11व्या नंबरवरती पाठवलेला आहे. पण तो आता मात्र काही शिल्लक जास्त नाही. 5 चेंडूमध्ये 5 षटकाराची गरज आहे. आणि इथे पहा काय कट केलाय तिथे खंडून. म्हणजे तो सांगतो की सर असे फटके मी मारू शकतोय आणि मला काय इथे 10व्या क्रमांकावरती पाठवलाय. परंतु खरोखर त्याची हिमतीची दाद द्यावी लागेल. आणि असा प्लेअर ऍक्च्युली इमिजिएट पाठवायचा असतो ज्याला नाईट वॉचमॅन म्हणतात सर क्रिकेटच्या भाषेमध्ये. ही स्ट्रॅटेजी वापरता आली पाहिजे आपल्याला चेस करताना. आपण आधीच्या काळापासून नाईट वॉचमॅन हा शब्द वापरत आलोय आणि ऐकत सुद्धा आलोय. आणि या ठिकाणी तो वापर करता आला पाहिजे होता जेणेकरून असे एक विकेट आपल्याला वाचवता आली असती आणि हारागिरी टाळता आली असती सर. पण ज्यावेळी 3 चेंडूमध्ये 3 विकेट्स पडले तेव्हा तरी तुम्ही खंडूचा जर विचार केला असता तर मात्र ही परिस्थिती मात्र कागदावरती आली नसती. पुन्हा एक चेंडू तिथे मात्र हाताला लागला. 1 धाव तिथे मात्र जोडली गेली. आणि पावशिकल आता मात्र कुठेतरी आता मात्र पावशिकल आकडा संत गतीने पुढे चालला. 15 या आकड्यावरून आता 16 वरती पोहोचलाय. हो नक्कीच. आता सरपंच साहेब आघाडीवरती आहेत आणि उपसरपंच साहेब पिछाडीवरती आहेत असंच म्हणू शकतो. एक्झिट पोल काय आता आपल्या प्रदेशात पोलच पाहायला मिळतोय, रिझल्ट पाहायला मिळतोय. हो काय टॅप करतोय बघा, पाहून खेळतोय. अगदी चेंडूला तपासून पूर्णपणे मेरिट ओळखून खेळतोय. आणि असाच नाईट वॉचमॅन पाहिजे ज्याला म्हणतात की विकेट राखून खेळणं. एका बाजूला किल्ला गिरवता आला पाहिजे, लढवता आला पाहिजे, दुसऱ्या बाजूला एकाने आक्रमण करता आलं पाहिजे. त्याला म्हणतात चेसिंग करणं. आणि पहा तिथे मात्र जबाबदारी खंडूने आपल्या खांद्यावरती घेतली आहे की मला माझ्या संघाला ऑल आउट होण्यापासून वाचवायचं आहे. फक्त 2 चेंडू त्याला तिथे मात्र खेळून काढायचे आहेत. हो जसे फटके आपण टेस्ट क्रिकेटमध्ये पाहतोय सर. आणि इथे मात्र त्याची पुनरावृत्ती त्याची कॉपी दाखवत असताना खंडू. आणि टेस्टमध्ये अगदी चांगला खेळेल. किरोलीचा संघ टेस्टमध्ये उतरला तर खंडू मला तो ओपनिंगला येऊ शकतो. ही त्याची सत्वपरीक्षा आहे. तो अगदी परीक्षेला उतरलाय म्हणू शकतो की तो पास झाला त्याच्यामध्ये खंडू. जबरदस्त सर्वांचं तरी मन जिंकले म्हणू शकतो खंडू आणि मनीषने अशा प्रकारे. रिवरचा पवित्रा घेतला बघा, धावा तर आल्या.
खंडूने करून दाखवलं आणि नामुष्की त्यांनी वाचवली आपल्या संघाची, ही महत्त्वाची गोष्ट आहे. नक्कीच अगदी कौतुक केलं पाहिजे. परंतु मी म्हणतो की हे सगळं घडलं, हे चुकांमुळे घडलं, हाराकिरीमुळे घडलं, याचा आपण विचार केला पाहिजे. आणि येणाऱ्या काळामध्ये तुमची अशी दुर्दशा आम्हाला सुद्धा पाहायला आवडणार नाही आहे, हे सुद्धा आम्ही म्हणतो. कारण कॉमेडी बॉक्समध्ये अजिबात मजा नाही आली सर. अभिनंदन करूया आपण जानू इताडे संघाचं. जगनशेठ पाटील साहेब आपलं अभिनंदन आणि कौतुक. उपसरपंच RD सर आपलं सुद्धा कौतुक केलं जाईल. जाऊया आपण आता नवीन सामन्याकडे. या दोन्ही पण कॅप्टन या. जानूस पैताडे